स्टडी सर्कलचे जे मुख्य आयोजक आहेत त्यांचं मी अभिनंदन करतो, त्यांना धन्यवाद देतो. बऱ्याच वर्षानंतर स्टडी सर्कलचे क्लासेस सुरू झाले. आता डायरेक्टली विषयावर येतो. एक्झिक्युशन प्रोसिडिंग ऑफ सीपीसी हे एक्झिक्युशन तुम्हाला पूर्ण ऑर्डर 21 मध्ये लावावं लागेल. ऑर्डर 21 ऑफ सीपीसी असं म्हणतात का डिग्री घेणं फार इझी आहे. म्हणजे कसं का सूट फाईल केला, डिपेंडंट आल्याने एक्सपर्टी झाला, कोर्टाने डिग्री दिली. बट हाऊ द सेट डिग्री कॅन बी एक्झिक्युटेड, इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. डिग्री घ्यायला वेळ लागला 1-2 वर्षात, समजा प्रतिवादी आला नाही, एक्सपर्टी झाला किंवा हजर झाला पण जबाब दिला नाही, कोर्टाने तुमचा पुरावा घेतला वादीचा, कोर्टाने तुम्हाला डिग्री देऊन टाकली. आता ती डिग्री एक्झिक्यूट कशी करायची? डिग्री तर भरपूर होतात, इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. आता डिग्री होल्डर, हु इज द डिग्री होल्डर? द पर्सन हु इज obtaining the order, judgment or degree, particular judgment and decree in his favor is called as decree holder. Vice versa, who is the judgment debtor? The judgment debtor is the person against whom the decree is passed. Means one side is DH, other side is JD. Is known as decree holder and judgment debtor, DH and JD. Now for the sake of argument, when the decree is passed by the court, then question arises how it can be executed. अगोदर सांगितलं की डिग्री घेणं इझी आहे, पण ते एक्झिक्युशन पण मुद्दा हार्ड आहे. म्हणजे तर प्रतिवादी हारला किंवा त्याच्यावर डिग्री झाली म्हणून ती डिग्री सॅटिस्फाय झाली किंवा डिग्रीच्या पुरुषवादीला भेटले असं फार कमी होतं. अनलेस जोपर्यंत एक्झिक्युशन प्रोसिडिंग दाखल होत नाही आणि थ्रू प्रोसेस ऑफ द कोर्ट ती डिग्रीची जी काय त्याचं डायरेक्शन्स आहे ते कंप्लाय होत नाही, तोपर्यंत डिग्री होल्डरला ती कंटिन्यू एक्झिक्युशन प्रोसिडिंग मध्ये भागावं. आपण बरेच एक्झिक्युशन प्रोसिडिंग बघितले असेल का सूट दाखल केल्यानंतर डिग्री 1 वर्षात झाली पण एक्झिक्युशन 10-15 वर्ष चालते. याला भरपूर काय कारण आहे, तो भाग वेगळा. पण आता डायरेक्टली आपण येऊ काय, एक वेळ डिग्री झाली तर त्याचं ते एक्झिक्युशन करावं लागतं. ते एक्झिक्युशन येतं ऑर्डर 21 ऑफ सीपीसी. मीन्स देयर इज फॉर्मॅट ऑफ ऍप्लिकेशन टू फाइल द एक्झिक्युशन प्रोसिडिंग. त्याच्यामध्ये सिंपल शब्दात हे सांगायचं, एक्झिक्युशन ऍप्लिकेशन जे असतं त्यात असं लिहिलेलं असतं, म्हणजे तो फॉर्मॅट असतो तो असा असतो का केस नंबर, निकाल तारीख, हा एक प्रोफॉर्मा. दुसरा प्रोफॉर्मा असतो पार्टीचे नाव, म्हणजे डिग्री होल्डरचं नाव, जीडीचं नाव. मग डिग्री होल्डर 1 पेक्षा जास्त होऊ शकतात, जीडी सुद्धा 1 पेक्षा जास्त होऊ शकतात. कोर्टाने दिलेला डिग्रीचा निकाल म्हणजे जजमेंट, डिग्रीची तारीख, नंतर कोर्टाने तुम्हाला डिग्री मध्ये काय दिलेलं आहे असं, तर तो पॅरा द्यावा लागतो तुम्हाला. कोर्टाने मला समजा मनी डिग्री झाली फॉर द गव्हर्नमेंट किंवा 5 लाखची मनी डिग्री, एने दावा दाखल केला, बी विरुद्ध 5 लाख रुपयाची डिग्री झाली, 5 लाखची डिग्री, त्याचा 12% व्याज दिलंय कोर्टाने, कॉस्ट ऑफ द सूट दिलंय. तर अशी एकंदरीत एका वर्षात 5 लाखाचा व्याज भरून जे काय डिग्री 5,40,000 5,50,000 रुपये ते त्याला लिहावं लागतं की डिग्री मला कोर्टाने 5 लाखची दिली, त्याचा व्याज फ्रॉम द डेट ऑफ फायलिंग ऑफ द सूट जे कोर्टाने ऑर्डर केले डिग्री मध्ये ते, आणि टिल फायलिंग दिस एक्झिक्युशन एवढं व्याज झालं आणि कोर्टाने दिलेला खर्च, असं टोटल करून ते आपण लिहितो. नंतर शेवटचा पारा असतो, याच्यावर कोणते, त्याच्यापूर्वी पारा असतो शेवटच्या पाऱ्याच्या पूर्वी, त्या याच्यावर कोणती अपील झाली आहे का, अपील झाले असेल तर अपील लिहायचं, स्टे असेल तर स्टे लिहायचा, स्टे नसेल तर तसा लिहायचं, किंवा अपील नाही तर असं अपील नाही असं ते द्यावं लागतो. आणि शेवटचा पारा असतो तो असतो कोर्टाची मदत आपल्याला कशा रीतीने पाहिजे किंवा कोणत्या पद्धतीने पाहिजे, हा शेवटचा पारा.
म्हणजे देर इज प्रेयर ऑफ युअर ऍप्लिकेशन. मग त्यात काय लिहिलेलं आहे प्रेयर मध्ये, जे तुम्ही मागितले तर मला 5,40,000 रुपये प्रतिवादी घेणे आहे, तो देत नाही, म्हणून त्याच्या विरुद्ध डिक्रीनुसार त्याची जंगम मालमत्ता जप्त करण्यात यावी. त्याला जंगम मालमत्ता समजा मनी डिक्लेअर तर तुम्हाला जंगम मालमत्ता जप्त करता येईल. ऑर्डर 21/43 ऑफ सीपीसी अटॅचमेंट ऑफ हिस मोटर प्रॉपर्टी. मग त्याच्यात काय जंगम मालमत्तावरती काय काय येतं, रोकड, सोने, चांदी, टेबल, खुर्ची, टेप, घरातला फर्निचर इत्यादी गोष्टी त्या मिळून करता येतात. त्याची गाडी असेल तर गाडी, टू व्हीलरचा, फोर व्हीलरचा जे काय असेल ते, हे सर्व हे त्याच्यामध्ये 21/43 मध्ये करता येईल. अशी एकंदरीत पद्धत आहे. आता हे झाले मनी डिग्री संबंधी. आता दुसरं जे आहे पहिले त्याच्यापूर्वी कोर्ट जे आहे हे इट इज मॅन्डेटरी ऑन द पार्ट ऑफ द डिग्री होल्डर ऍट द टाइम ऑफ फाइलिंग ऑफ द एप्लिकेशन ऑफ एक्झिक्युशन टू annex the copy of decree, certified copy of the decree. Otherwise, your application cannot be entertained by the court. It is mandatory that the decree which is passed is annexed with this application. नंतर कोर्ट त्याचं स्क्रुटिनी करून ते त्याला एक्झिक्युशन ऍप्लिकेशन मग रजिस्टर करते. ते कोर्टात जातं, ज्या कोर्टात डिग्री दिलेली आहे त्या कोर्टात. मग कोर्ट काय करतं, त्याला एक्झिक्युशन ऍप्लिकेशन आल्यानंतर if suppose the decree is passed and execution is filed within 2 years, the court can directly issue the warrant. If the decree is passed and execution is filed within 2 years, म्हणजे डिग्री समजा 25 ची आहे आणि 26 मध्ये एक्झिक्युशन दाखल केलं तर कोर्टाला डायरेक्टली वॉरंट देता येईल असं आहे. पण शक्यतो कोर्ट पहिले ऑर्डर 21/22 खाली शोकॉज नोटीस पाठवतात जेडीला की वाय द डिग्री शुड नॉट बी एक्झिक्युटेड अगेन्स्ट यू. इट इज शोकॉज नोटीस contemplated under order 21/22 of CPC. तीन नोटीस त्याला बजावल्यानंतर त्याचं काय म्हणणं आहे, whether there is any appeal, whether there is any stay, or whether the same decree is modified or varied or set aside, he can say by issuing the notice to the JD by the court. If JD appeared and state that I am seeking time for filing reply, तर कोर्ट त्याला 1-2 दिवसांना 1-2 तारीख देऊ शकतो. जस्ट का ठीक आहे, हजार झाला, 1000 झाला, 15 दिवसाची 20 दिवसाची तारीख देतो. त्याच्यानंतर अजून परत त्यांनी तारीख मागितला, मग तो म्हणत असाल का डिग्री चालत नाही, हे नाही, तर हे कोर्टाला पाहता येत नाही. बेसिक रूल कॅन बी अप्रिशिएट. बेसिक रूल ऑफ द डिग्री इज दॅट द एक्झिक्युटिंग कोर्ट कॅनॉट गो बॅक द डिग्री. कोर्टाला स्वतःचा मत एका एक्झिक्युशन मध्ये आल्यानंतर ते डिग्री स्वतःचा मत त्याच्यावर देता येत की ही डिग्री बोगस आहे, ही दिल्ली चुकीची आहे, याच्यात एवढं नव्हतं द्यायला पाहिजे, एवढं द्यायला पाहिजे, हे कोर्टाला पाहायचं काम नाही. सो फार ॲज एक्झिक्युटिंग कोर्ट इज कन्सर्न. सेंट्रल लॉ असे सुप्रीम कोर्टाचे when the decree is passed and it is final, it is not varied, set aside, cancelled. In that circumstances, it can be executed as it is. त्याच्यामुळे कोर्टाला कोणत्याही प्रकारचा ऑप्शन राहत नाही. आता आपण मोड ऑफ एक्झिक्युशन म्हणजे वेगवेगळे मोड्स आहेत एक्झिक्युशनचे, जसं मी मला डिग्री सांगितलं. आता पोझिशनची डिग्री आहे, म्हणजे समजा एखाद्याला घर दिलेलं आहे आणि तो खाली करत नाही, त्याचा लायसन्स जो पिरियड होता तो एक्सपायर झाला. In spite of that, he is not getting the house and not endowed the position to the original owner. In that circumstances, if suppose the degree, the person who is owner of the property files suit and obtain the degree of possession, then after passing the degree of possession, how it can be executed? Again, the question arises. मी अगोदर सांगितलं का डिग्री घेणं इझी आहे, एक्झिक्यूट करणं फार हार्ड आहे. मॅक्झिमम हार्डनेस जो येतो एक्झिक्युशन मध्ये हा पोझिशनच्या डिग्री जास्त येतो, जे आम्ही आमच्या प्रॅक्टिस मध्ये बघितलं. पोझिशनची डिग्री एक्झिक्यूट करणं म्हणजे जेवढं डिग्री घेतलेली इझिली त्याच्या काही पटीने ते हार्ड आहे. पण ते शेवटी पोझिशनची डिग्री आहे, कारण की डिग्री होण्याने दावा दाखल करण्यासाठी मला ताबा भेटला पाहिजे ना. आणि जेडी हारल्यानंतर ताबा द्यायला तयार नसतो, हे बरेच वर्षात बघितलं. असं कधी होत नाही का निधी दिली आणि त्यांनी ताबा देऊन टाकला
होत असेल तर 100तल्या एखाद्या 2 केसमध्ये होत असेल, त्याला कारण जे काय असेल ते बघा. आता आपण येतोय पोझिशनच्या डिग्रीवर. द डिग्री इज पास ऑफ द पोझिशन. Any appeal is filed by the GD is also dismissed. In High Court, appeal is dismissed. In Supreme Court, is not appealed to Supreme Court. In short, decree is concluded final. Now it is come for the execution. The under order 2135 of CPC, decree for position can be executed. It is order 2135 of CPC. Justice have been regarding immovable property for position. आता एक्झिक्युशन दाखल केलं, पोझिशनची डिग्री झालेली आहे. कोर्ट त्याला शोध नोटीस पाठवता पहिल्या 21-22 नुसार. नोटीस 21-22 आहे, कोणती डिग्री असो. नोटीस ही अंडर ऑर्डर 21-22 मध्ये, मग ती डिग्री फॉर पोझिशन असो, डिग्री फॉर मनी असो, डिग्री फॉर अटॅचमेंट असो, अरेस्ट ऑफ डिटेशन असो, किंवा अपॉइंटमेंट ऑफ रिसिव्हर असो किंवा पार्टिशन असो, कोणती डिग्री एक्झिक्यूट करताना कोर्टाला 21-22 नुसार नोटीस द्यावं लागते. हे कंपल्सरी आहे, किंवा कोर्ट जनरली 21-22 नुसार नोटीस देतच, शोकॉज नोटीस. व्हाय इट शुड नॉट बी एक्झिक्युटेड. मग ती डिग्री कोणती असो. आता मला पोझिशनचा प्रश्न, तो अपियर झाला पोझिशनला, तो पोझिशन तो सर्व देत नाही, मग काय करणार. मग आता पोझिशन ऑफर करायचं आहे, मग काय करणार. पोझिशनचं जाऊ द्यायचं नाही. मग आता याला प्रोविजन काय, अगोदर सांगितलं का एक्झिक्युटिंग कोर्ट इज व्हेरी स्ट्रिक्ट. Decree is there is no stay. Decree is confirmed by the appellate court as well as by the court. In that circumstances, what is the remedies available to the GD? तर त्याला एक तर सेक्शन 47 मध्ये जावं लागेल. क्वेश्चन टू बी डिटर्माइंड बाय द सुप्रीम कोर्ट हू एक्झिक्यूट द डिक्री. This section is only applicable to the parties of the suit, not to third party. म्हणजे फक्त जीडीलाच याच्यात जे काय ऑब्जेक्शन आहे ते घेता येईल की डिग्री काय एक्झिक्यूट कोर्टाने एक्झिक्यूट करू नये, किंवा डिग्री होल्डरने जे पोझिशन मागितलेलं आहे ते देऊ नये. मग त्याला ग्राउंड काय, तर त्यांनी ते ग्राउंड काय मेन्शन करायचं ते करू. त्याचे जे काही ग्राउंड असतील, का मालकच नाहीये, किंवा यांनी विकून टाकलेली आहे, किंवा रेकॉर्डला हा मालकच नव्हता आणि कोर्टासमोर त्यांनी मिसगाईड करून खोटं पॅटर्न डॉक्युमेंट दाखल आणलेलं आहे, हे या गोष्टीला कोर्टाला पाहता येईल. सेक्शन 47 खाली क्वेश्चन टू बी डिटर्माइंड बाय द कोर्ट एक्झिक्युटिंग द डिक्री means there is mandate upon the court that only the parties in dispute can raise only this objection under section 47. मग ते ऑब्जेक्शन कोर्ट ते डिसाइड करून आपण करून असं हा जो. आता समजा पोझिशनला थर्ड पार्टी, जेडीचा संबंध नाही, थर्ड पार्टी येतो. म्हणजे कसं, जेडीचा भाऊ येतो धरून त्याला फॉर द सेक ऑफ आर्ग्युमेंट, काय आय एम नॉट पार्टी टू द डिग्री, आय एम नॉट पार्टी टू द सूट, नो डिग्री इज पास अगेन्स्ट मी, दो आय एम ब्रदर ऑफ द जेडी, बट आय एम एंटाइटल्ड टू फाइल दिस ऑब्जेक्शन अंडर ऑर्डर 21-97 ऑफ सीपीसी. 97, 98, 99, 100 इथपर्यंत ते येईल. ऑर्डर 21-97 टू 101 ऑफ सीपीसी. जर तुम्ही 21-97 बघितलं तर ऑब्जेक्शन थर्ड पार्टी त्या थर्ड पर्सन पार्टीला थोडं लक्षात ठेवा की सेक्शन 47 हे फक्त बिटवीन द पार्टीज आहे. 97 हे बिटवीन द पार्टीज नाही. 97 इट इज ऍप्लिकेबल टू थर्ड पार्टी और थर्ड पर्सन हु इज नॉट द पार्टी टू द डिग्री और पार्टी टू द सूट. आता 97 मध्ये काय 21-97 ऑर्डर 21-97 ऑफ सीपीसी 98-99-101 ते कनेक्टेड आहे. 97 मध्ये तो म्हणू शकतो की साहेब पोझिशनची डिग्री जरी झाली असेल माझ्या भावातून होता, बट द सेम प्रॉपर्टी इज अँसर प्रॉपर्टी अँड आय एम हॅव्हिंग राईट रिगार्डिंग my respective shares, therefore entire degree should not be executed against the GD so far as his person is concerned.
इट बी एक्झिक्युटेड. म्हणजे कसं, 2 एकर शेतीची डिग्री आहे आणि वेगळी माती जमीन आहे आणि त्यांनी इसार केलाय समजा, धरून चालू धरून आणि 2 एकर त्यांनी इसार करून दिला, 2 एकरची डिग्री झाली खरेदीने दिली म्हणून. मग तो जो आहे तो भाऊ सांगतो माझ्या भावाला 1 एकर पर्यंत सौदा करण्याचा अधिकार होता, त्याच्यामुळे त्यांनी 2 एकरचा जो सौदा केला तो चुकीचा आहे असेल तरी माझ्यावर बंधनकारक नाही, जरी कोर्टाची डिग्री असेल, पण एन्सेल प्रॉपर्टी असल्यामुळे माझा हा पोर्शनचा हिस्सा किंवा मला शेअर म्हणून लागतो, म्हणून हिंदुत्वानुसार ती डिग्री माझ्या विरुद्ध टू द एक्सटेंट ऑफ माय शेअर इट कॅनॉट बी एक्झिक्युटेड. Therefore, this application of 21 of sympathy can be filed by the party who is not party to the suit, means third party. मग तो थर्ड पार्टीचा जो हा ऑब्जेक्शन आहे, आता काय करायचं कोर्टाने, तर दिस ऑब्जेक्शन कॅन बी ट्रीटेड ॲज अ सूट असं म्हटलेलं आहे सीपीसी मध्ये. त्याला सेपरेट सूट अवेलेबल नाही कोरोना थर्ड पार्टीला असं म्हटलेलं आहे 2197 मध्ये. ही कॅन फाईल हिज ऑब्जेक्शन अंडर ऑर्डर 2197 स्टेटिंग हिज राईट अँड सेपरेट सूट इज बार. Resistance or obstruction to possession of ignored property. असं आहे ते टायटल. Where the holder of a decree for the possession of ignored property or the purchaser of any such property, म्हणजे काय तो पर्चेसर सुद्धा असू शकतो, म्हणजे जेडीने त्या ड्युरिंग द पेंडन्स ऑफ द सूट विकला असेल ती प्रॉपर्टी, तो पर्चेसर मला पार्टी नाही म्हणून माझं ऑब्जेक्शन ते ऐकून घ्यावं. सोल्ड इन एक्झिक्युशन ऑफ डिग्री, सोल्ड इन एक्झिक्युशन ऑफ अ डिग्री is resisted or obstructed by any person in obtaining possession of the property, he may make an application to the court complaining of such a resistance or obstruction. Wherein an application is made under order sub rule 1, the court shall proceed to adjudicate upon the application in accordance with the provision hearing control. म्हणजे सीपीसी नुसार ते चालू आहे. म्हणजे त्याला ऑपॉर्च्युनिटी देणे, त्याचा हिअरिंग ऐकणे, त्याचा पुरावा घेणे, त्याला डॉक्युमेंट जे काही त्याने दाखल केलं ते त्याचं पूर्ण स्क्रुटनी करणे आणि नंतर कोर्टाला ऑर्डर पास करणे. आणि ते कसं करायचं, त्याच्या 98 मध्ये म्हटलेले ऑर्डर्स आफ्टर एडज्युडिकेशन आणि त्याला जे आहे त्याला ट्रीट एज डिग्री म्हटलेलं आहे. ऑर्डर्स टू बी ट्रीटेड एज डिग्री वेअर एन ऍप्लिकेशन इज मेड एडज्युडिकेटेड अपॉन अंडर रूल 98 or rule 100, the order made thereon shall have the same force and be subject to the same condition as to an appeal or otherwise have been where a degree. म्हणजे त्या डिग्री म्हणून ट्रीट केली. बऱ्याच वेळेस ऑब्जेक्शन हे बोगस येतात, कारण की आता जीडीला तर चान्स नाही आहे बोलायचा, डिग्री कन्फर्म झालेली आहे, मग काय करणार, घरातला कोणतरी मेंबर म्हणा किंवा एखादा भाडेकरी म्हणा असं त्याला उभं करून कोर्टात असं ऑब्जेक्शन दाखल करतात. ठीक आहे, त्याला वेळ लागतो, पण शेवटी त्यात सुप्रीम कोर्टाचे जजमेंट असे आहे की अनलेस देयर इज इंडिपेंडंट राईट to claim his right by party who is third party to the execution can resist the objection or obstruction, but on the same hand he can prove before the court that his objection is bona fide. Frivolous, false, untenable objection हे कोर्टाने पाहू नये असं सुप्रीम कोर्टात डायरेक्शन आहे. कारण की असं आहे की डिग्री अशाने कधीच एक्झिक्यूटच होणार नाही. एक्झिक्युटिव्ह कोर्टावर फार मोठं बर्डन आहे का स्क्रुटिनिंग करताना ते खरोखर ऑब्जेक्शन फुलास नाही, रेग्युलर्स नाही, अनटेनेबल नाही और ऑन द गार्ड ऑफ जीडी ते दाखल केलेलं नाही. ह्या गोष्टीचा ओव्हरफ्लो झाला पाहिजे आणि ते ऑब्जेक्शन हे क्लिअर कट बोनाफाईड असावं, पारदर्शक असावं, त्याचे डॉक्युमेंट कसे असावे तर कोर्टाला आत आहे. अदरवाईज सुप्रीम कोर्टाचे असे जजमेंट्स आहेत that objection cannot be considered, otherwise purpose of filing of the resolution will be defeated. असं एकंदरीत आहे. हे भारत पोझिशनची डिग्रीमध्ये समजा ऑब्स्ट्रक्शन केलं
मग ऑब्स्ट्रक्शन रिपोर्ट होतो, कोर्ट ऑब्स्ट्रक्शनच्या रिपोर्टवर पोलीस मॅटर देते आणि कायद्यानुसार मग कारवाईची ऑर्डर होते, ताबा दिला जातो. असं आहे ते 2135 आहे. आता ऑर्डर 2132 जे आपल्याला महत्वाचे ते मी सांगतो, कारण की जनरली ते येत येतात, बाकीचे भरपूर आहेत पण ते काही एवढे येत नाही. एक तुम्हाला 2143 मनी डिग्री असा 10 एक्झिक्युटेड सांगितलं. मनी डिग्री म्हणजे त्याच्यात सगळं मोबाईल प्रॉपर्टी, इव्हन इमोबल प्रॉपर्टी सुद्धा तुम्हाला मेन्शन करता येईल. पण शक्यतो मनी डिग्री मध्ये घरातला फर्निचर वगैरे हे ते गाडी घोडे हे सर्व अटॅच करतात जनरली. 2143 2132 मध्ये डिग्री फॉर रेस्ट्रिक्शन ऑफ कंज्युमर राईट्स, परफॉर्मन्स आणि इंजंक्शन या 3 डिग्री येतात, ज्याचं एक्झिक्युशन ऑर्डर 2132 मध्ये येतं. ऑर्डर 2132 ऑफ CPC, डिग्री फॉर स्पेसिफिक परफॉर्मन्स फॉर रेस्ट्रिक्शन ऑफ कंज्युमर राईट्स और फॉर एन इंजंक्शन. मीन्स there are 3 types of decree which come under the execution if decree holder wants contemplated under order 2132 of CPC. These are the 3 decrees which can be executed under order 2132 of CPC. आता restriction consumer rights म्हणजे नांदवायची डिग्री, ते सुद्धा याच्यामध्येच एक्झिक्यूट करता येईल. दुसरी आहे इंजंक्शनची, परफॉर्मन्सची म्हणजे कोणते स्पेसिफिक परफॉर्मन्स कॉन्ट्रॅक्ट. हे डिग्री हे एक्झिक्युशन बऱ्याच वेळेस म्हणजे आपण पाहिलेलं आहे. परफॉर्मची डिग्री म्हणजे काय? परफॉर्मची डिग्री म्हणजे अग्रीमेंट ऑफ सेल झालेला आहे प्रतिवादीशी, त्यांनी इसार करून दिल्यानंतर खरेदी देत नाही. ज्याच्याशी इसार झालेला आहे त्यांनी कोर्टात केस दाखल केली का माझ्याशी 10 लाख रुपयाचा इसार झाला होता, सौदा झाला होता, त्यातले मी 5 लाख रुपये दिले. 5 लाख रुपये दिल्यानंतर मी खरेदी घ्यायला तयार आहे, पण तुम्हाला खरेदी देत नाही म्हणून मी नोटीस दिली. नोटीस दिल्यानंतर मी दावा दाखल केला, कोर्टाने ऑन मेरिट तो दावा डिग्री केला आणि डायरेक्ट केलं जीडीला की यू शुड एक्झिक्यूट द डिग्री नॉट रिमेनिंग consideration amount of rupees 5 lakhs if the GD is not ready to execute the sale deed in favor of the plaintiff or decree holder. In that circumstances, the decree holder is directed to deposit the amount remaining amount of rupees 5 lakhs and through process of the court the sale deed can be executed. अशी परफॉर्मची डिग्री असते. मग काय करायचं, ते एक्झिक्युशन अप्लिकेशन मी तुम्हाला सांगितलं असं असं आहे. मग आता तुम्ही म्हणत काय पाहिजे, मला ऑर्डर 2132 नुसार परफॉर्मची डिग्री झालेली आहे, प्रतिवादीला डिग्री झाल्यानंतर सुद्धा मी पैसे कोर्टात 5 लाख रुपये जे भरायचे होते मी भरले, त्याची पावती लावलेली आहे, तरी तुम्हाला खरेदी द्यायला तयार नाही. मग कोर्ट त्याला नोटीस ऑर्डर 2122 मध्ये नोटीस पाठवल्यानंतर तो काय म्हणतो, त्याच्यावर काय अपील आहे का, स्टे आहे का, डिग्री मॉडिफाईड झाली का, कॅन्सल झाली का. त्यांनी म्हटलं अपील केलेली नाही, स्टे नाही, पण तुम्हाला टाइम द्या. ठीक आहे, 1-2 कोर्ट टाइम देऊ शकते त्याला. इन स्पाइट ऑफ दॅट, इफ ही इज नॉट ओबे द डिग्री, ही इज नॉट कंपेअर्ड द डिग्री, इन दॅट सर्कमस्टान्सेस कोर्ट कॅन डायरेक्ट टू एक्झिक्यूट द सेल डीड थ्रू प्रोसेस ऑफ द कोर्ट बाय अपॉइंटिंग superintendent. Superintendent is directed to go to the sub registrar office as per decree. त्याचे जे खरेदी खताचे जे खर्च आहे तो वादीला भरावे लागेल, ते खर्च भरायचा. कोर्ट त्याला XYZ हा जेडी डिग्री होल्डरचं नाव म्हणजे तो परचेसर, डिग्री होल्डरचं नाव म्हणजे थ्रू विद्यमान व्यवहार न्यायाधीश वरिष्ठ स्तर अकोला तर्फे सहाय्यक अधीक्षक असं ते खरेदी खत होईल त्याच्यातर्फे. कारण की तो येत नाही, नोटीस दिल्यानंतर येत नाही, हजर झाल्यानंतर खरेदी करत नाही, मग काय करणार. मग 2132 मध्ये कोर्टाला अशी ते प्रोसेस ऑफ देतो ते करावं लागतं आणि मग ते खरेदी खत होतं. आता खरेदी खत झालं, आता परत एक प्रश्न ताब्याचा, खरेदी खत झालं, मग ते कोर्टाला वन्स executed by the channel of the court or through agency of the court, thereafter the sale deed which is executed by superintendent of court will place on record Xerox copy and he has given report before the court that sale deed is executed as per order by the court by me as a superintendent in behalf of the GD and accordingly the said copy is filed on record. मग कोर्ट पाहता ओके, हे झाल्यानंतर त्याच्यापूर्वी ऍक्च्युअली थोडीशी नोटीस द्यावी लागते त्याला, पण जो हजर झालेला आहे त्याला सेल ड्राफ्टची नोटीस द्यावी लागते.
थोडी टेक्निकल आहे त्याच्यात, तर तुझ्या विरुद्ध हा खरेदी खत का करून देऊ असा हा जो ड्राफ्ट दिलेला आहे वादी, तो हजर झाल्यानंतर तो पण तो ड्राफ्ट दिल्यानंतरही तो करून देत नाही. म्हणून मी डायरेक्टली आलो, तर खरेदी झाली. आता खरेदी झाल्यानंतर आता ताब्याचा प्रश्न आहे का, ठीक आहे मला घराची खरेदी होती, घराची कोर्टाने खरेदी करून दिली, ताबा मग कोर्ट त्याला ऑर्डर 21-35 खाली ताब्याचा, म्हणजे परत ताब्यासाठी तुम्हाला 21-35 मध्ये जावं लागेल. म्हणजे ऑर्डर 21-32 ऑफ सीपीसी परफॉर्मची डिग्री असल्यामुळे एक्झिक्युशन आणि ताब्यासाठी परत 35 मध्ये आला. म्हणजे थोडक्यात 32 रेड विथ 35 असं म्हणलं तरी चालेल. 32 मध्ये ती एक्झिक्यूट होते डिग्री, 3 प्रकारच्या डिग्री 21-32 मध्ये रेस्ट्रिक्शन, कॉन्ज्युअल राईट्स, इंजंक्शन अँड परफॉर्मन्स. मग तो कोर्टामार्फत ताबा होतो त्याचा, मग तो ताबा रिपोर्ट वगैरे येतो, त्याला ताबा भेटतो, अशी ती डिग्री. आता इंजंक्शनची डिग्री 21-32 मध्ये तिसरी डिग्री इंजंक्शनची, पहिली रेस्टोरेशनची झाली मानवायची, दुसरी परफॉर्मची झाली, आता तिसरी डिग्री इंजंक्शनची. इंजंक्शनची डिग्री, इंजंक्शनचे जे प्रकार आहेत 3 प्रकारचे इंजंक्शन आहेत, परमनंट इंजंक्शन, डिक्लेरेशन इंजंक्शन, मिंडर इंजंक्शन. जनरली आहे स्पेसिफिक रिलीफ ऍक्ट. आता डिग्री आपण 3 डिग्री घेऊ. आता कोर्टाने डिग्री दिलेली आहे की वातीचा जो ताबा आहे शेताचा, त्याच्या बाजूला प्रतिवादी तो डिस्टर्ब करतो म्हणून आणि नाव आणलेला आहे. तो डिस्टर्ब करू नये, त्याची 5 एकरची शेती आहे, प्रतिवादीची त्याची बाजूची शेती आहे, प्रतिवादी त्याची शेती करतोच पण याच्या शेतात सुरू येतो म्हणून आधी नाव आणला. Defendant is cultivating his land, adjacent to my land, but always he is trying to obstruct my possession or creating obstacle in my cultivation. In that circumstances, it is not clear that decree for permanent injunction may be given. After hearing both the parties, the court is grant the decree in favor of the plaintiff, stating that the plaintiff is the owner regarding his agricultural field and measuring, for example, 5 acres, and defendant has no right to obstruct or creating any obstacles in the smooth possession of the plaintiff. In that circumstance, decree for permanent injunction is passed. Now, how this can be decree is passed? How it can be executed? शेत जागेवर दोन्ही पण हे बाधित शेत आहे, प्रतिवादी शेत. हा प्रतिवादी जो डिग्री दिली की तुझं ठीक आहे, पण हे जे बाधित शेत त्याच्या पूर्ण दुसरा तो येतोय, ऑब्स्ट्रक्शन करतोय, त्याच्या कल्टिव्हेटिंग मध्ये अडथळा करतो, मग काय, मग त्याला ऑर्डर 21-32 मध्ये जेलमध्ये टाकण्याची प्रोविजन आहे. मग काय, मोएबल इन्व्हेबल प्रॉपर्टी मे काइंडली बी अटॅच फ्रॉम डिसॉल्विंग द डिग्री. जर तुम्ही वर्ड्स वाचले तर तुम्हाला लक्षात येईल. ऑर्डर 21-32 ऑफ सीपीसी, degree for social performance, restriction on the rights, or offer an injunction. Now we are on injunction. Here the party against whom a decree for the specific performance of contract, or for restriction on your rights, or for injunction had been passed, had an opportunity for obeying the decree. म्हणजे ज्यांच्यावर झालं त्यांच्यावर कंपल्सरी आहे की डिग्री ओबे करायची, त्याला पालन करायचं. अँड हॅज विलफुली फेल टू ओबे. जर तो इंटेन्शनली त्याला विलफुली डिसओबे करत असेल, if the decree may be enforced in case of decree for restriction on the rights by attachment of his property, restriction sati, or in case of decree for special purpose contract for an injunction, म्हणजे performance and injunction by his detention in the same prison, or by the attachment of his property or property. असं म्हणजे अगोदर सांगितलं इंजंक्शनची डिग्री खास करून डिटेन्शन साठी आहे, आणि जीडीची जी काही प्रॉपर्टी आहे त्याला तो अटॅच करू शकतो. इट इज द एक्झिक्युशन ऑफ दिस डिग्री. आता आपण म्हणाल का मग 39(2) चा अर्थ काय? 39(2) जो आहे ते इंटरिम ऑर्डर आहे. द ऑर्डर विच इज पास इंटरिमली टिल द डिसिजन ऑफ दिस कोर्ट. म्हणजे कसं, समजा एक्झिट 5 ची ऑर्डर झाली,
किंवा टेम्पररी प्रतिवादीने त्याच्या वादीच्या शेतात येऊ नये आणि अडथळा करू नये. आणि इन्स्पायर जर तो अडथळा करतो, इन्स्पायर ऑफ ग्रांटिंग इन्व्हेन्शन, टेम्पर इन्व्हेन्शन, मग अशा पद्धतीने त्याला 39(2) मध्ये बेसिक फरक समजून 39(2) चा आहे की इंट्रीम ऑर्डर जर डिसओबिडियन्स होत असेल आणि 21-32 मध्ये डिक्रीज होत असेल, इट इज द बेसिक डिफरन्स. और 21-32 and order 39(2) ऑफ कंटेम्प्ट ऑफ कोर्ट हे बेसिक. त्याच्यामध्ये जेलचे प्रोविजन आहेच 39(2) मध्ये. थोडक्यात प्रोविजन दुनियाच्या जेलच्या आहेत इंग्लंडच्या डिग्रीसाठी, खास करून इंग्लंड. सिव्हिल प्रिझन म्हणजे डिटेन्शन इन प्रिझन आणि त्याची प्रॉपर्टी अटॅच करा किंवा दोन्ही असं ते आहे. म्हणजे रेमेडी अशी आहे त्याची. मी अगोदर सांगितलं प्रिन्सिपल ऑफ एक्झिक्युटिंग कोर्ट. प्रिन्सिपल ऑफ एक्झिक्युटिंग कोर्ट काय, इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. कोर्टाला कोणत्याही प्रकारचं एक्झिक्युटिंग कोर्टाला खास करून अगोदर सांगितलं यापूर्वी डिग्रीच्या बाहेर जाता येत नाही. स्वतःचा भूल ताकद टाकता येत नाही. ही डिग्री अशी द्यायला पाहिजे होती पण अशी दिली असं म्हणता येत नाही. एक्झिक्युटिंग कोर्टाचं काम आहे. एक्झिक्युटिंग कोर्ट म्हणजे अंमलबजावणीचा कोर्ट. अगोदर सांगितलं जर डिग्री कन्फर्म आहे, स्टे नाही, अपील डिस्मिस झालेलं आहे किंवा कोणत्याही प्रकारची डिग्री ती व्हॅलिड झाली नाही, सेटल झाली नाही, ती कोर्टाला ऍज इट इज रिव्ह्यू करून द्यावं लागते. या संबंधी जे जजमेंट आहे असं आहे ते. एन एक्झिक्युटिंग कोर्ट हॅज नो ज्युरिडिक्शन टू मॉडिफाय डिग्री and cannot go beyond degree as it must execute a decree as made. 2009 Volume 2 Supreme Court Cases 294. As it is settled law of execution. आता बऱ्याच वेळेस असं होतं का इंजंक्शनची डिग्री असल्यानंतर तो माणसांनी डिसऑर्डर्स बिलकुल केलंच नाही, मी जातच नाही, खोटं म्हणतो. डिग्री होण्यानंतर नाही येतोच तो, डिग्री झाल्यानंतर सुद्धा डिग्री असल्यास होता. मग आता मग त्या तुमच्या त्या पिटिशन मध्ये हे पाहिजे विलफुल डिसओबिडियन्स हे कंटेन्शन पाहिजे. तुमच्या ऍप्लिकेशन मध्ये तुमच्या पुरावा तुमच्या ऍफिडेव्हिट मध्ये decrees passed against the JD regarding the injunction. In spite of degree or injunction, the JD is continuously disobeying the decree, intentionally, willfully, and therefore he may be sent in prison. The willful disobedience here, it is a very important criteria to plead and prove before the court. And it is the same burden is always lies on the decree holder. जरी फिडिंग नसेल तर पुरावा नसेल तर कोर्ट त्याला थोडंसं स्लो राहतं. आवश्यक म्हणून कोर्ट डिग्री होल्डरच्या फेवरमध्येच ऑर्डर करेल. कारण की जर पुरावा तसा नाही तर बिलकुल नाही आणि तसा प्रकारचा पुरावा नाही तर ते कोर्ट त्याला थोडं स्लो होऊ शकतं, तुमच्या अपेक्षा रिजेक्ट करू शकतो. म्हणून willful disobedience is the important criteria to file the execution petition. Who filed the application for execution? From decree holder or the person who has not behalf of the decree holder. If the decree holder is dead, he is lost. I am entitled to file this application. आता तुम्ही मला लिमिटेशन किती आला? It is important. When the decree is passed by the court, what is the period to execute the same decree? 4 years. 1 to 12 वर्ष. तुम्हाला 12 वर्षाच्या आत ती डिग्री एक्झिक्यूट करून घ्यावा लागेल. अदरवाईज
the said decree will be treated as paper decree. It cannot be put in execution after lapse of period of 2 years. As per Article 126, there is limitations provided prescribed as per the Commission Act that decree execution for decree or application for execution of decree shall be filed within 12 years. आता याच्यात महत्वाची गोष्ट आहे का बाकीच्या डिग्रीचा 2 years पण करावा. आता तुम्हाला इंजंक्शनची डिग्री जी आहे परमनंट इंजंक्शनची तो 15 वर्षानंतर करतो असं धरून चालू. मग ही डिग्री लिमिटेशनच्या बाहेर गेली का? इंजंक्शनची कशी डिग्री आहे की ऍज अँड व्हेन देयर इज डिसऑबडियन्स ऍट द हँड्स ऑफ द जीडी द एक्झिक्युशन विल कम अगेन अँड अगेन. त्यांनी 10 वेळा केलं 10 वेळा तुम्हाला एक्झिक्युशन दाखल करते. तीच एक अशी डिग्री आहे. तुम्हाला म्हणावं लागत जरी माझी डिग्री साहेब 12 वर्षापूर्वी असेल पण 12 वर्ष त्यांनी काही केलं नाही. आता 12 वर्षानंतर परत तो माझा ताब्याला किंवा त्या डिग्री इंजंक्शनची डिग्री झाला तो परत डिसऑबी करतो, परत नाही त्या डिग्रीच्या ज्या कंप्लायन्स आहे तो करत नाही आणि मला त्रास देतो तर परत ती कोर्टाला करतो. एज अँड व्हेन द डिसऑबिडियन्स अराइज तीच एक डिग्री आहे जी 12 years नंतर सुद्धा दाखल. पण हे दाखल करताना तुम्हाला स्पीड करावं लागेल का मी 12 वर्षानंतर का दाखल करत आहे. कारण की इंजंक्शनची डिग्री काय नॉट टू डिस्टर्ब हिज पोझिशन अशी डिग्री आहे. तरी तो पोझिशन 12 वर्षानंतर समजा डिस्टर्ब करतो मग काय करणार तर 12 वर्षानंतर तो करतोय म्हणून होत आहे. पण तुम्हाला तसं लिहावं लागतं तुमच्या एक्सपिरियन्स तर दो द डिग्रीज पास बिफोर 12 years but from the date of passing the degree till 12 years he has not disturbed our position and after lapse of 12 years he again started or creating obstacles to the degree or my peaceful position. In the circumstances the execution application will be determined by the court. आता 21-18 मध्ये एक ऑब्जेक्शन येतं ऑर्डर 21-18 खास करून हे ऑब्जेक्शन येतं तुमचं इमोबल प्रॉपर्टीसाठी. त्याच्यापूर्वी एक 50 मध्ये ऑर्डर 21-50 मध्ये एक्झिक्युशन ऑफ डिग्री अगेन्स्ट फर्मच्या विरुद्ध जर डिग्री पास झाली तर ती कसं करते तर पार्टनरशिप फर्मची जी विरुद्ध जर डिग्री असेल तर पार्टनरशिप फर्मची जिथे असेट असेल ते तुम्ही मेन्शन करू शकता आणि ती तुम्ही अटॅच करू शकता त्याला हरास करू शकता. जर त्याच्यात नोंदव प्रॉपर्टी असेल म्हणजे फर्निचर हे ते बाकीचं जे काय असेल इन्स्ट्रुमेंट तर ते तुम्ही त्याला अटॅच करू शकता. ही ऑर्डर 21-50 मध्ये द डिग्री विच इज पास अगेन्स्ट द फर्म. आता 21-58 एडज्युकेशन ऑफ क्लेम्स और ऑब्जेक्शन टू अटॅचमेंट ऑफ प्रॉपर्टी ऑर्डर 21-58 ते जे जसं मी 57 मध्ये सांगितलं तसंच 58 मध्ये सुद्धा प्रॉपर्टी अटॅच झाली आणि एखाद्या व्यक्ती ही अटॅचमेंट जे चुकीचं आहे म्हणजे कसा माझा अधिकार लागतो माझा काय संबंध आहे डिग्रीशी तर ते कोर्टाला ते डिसाईड करते. आणि जर खरोखर ऑब्जेक्शन त्याचा असेल तर तेवढा जो भाग आहे समजा 10 एकरची शेती आहे पण ऍक्च्युली 8 एकर करायला पाहिजे 10 एकर केली आहे तर 2 एकर त्यातून रिलीज करते ते अटॅचमेंट युनिव्हर्सिटी सेव्ह करण्यापूर्वी. पण ते तसं तर 21-18 मध्ये तुम्हाला ऑब्जेक्शन फेस करावं लागेल. तर असं एकंदरीत आहे. म्हणजे आपल्याला महत्वाचं काय याच्यात ऑर्डर 21-22 21-10 मध्ये अर्ज 21-22 मध्ये नोटीस शोकस नोटीस येते. 21-32 मध्ये 3 डिग्री आपल्याला एक्झिक्यूट करता येईल कन्झ्युमर राईट्स परफॉर्मन्स आणि इंजंक्शनची. 35 मध्ये ताबा वाढ देते. 43 मध्ये ऑर्डर 21-43 मध्ये मनी डिग्री खास करून आपण एक्झिक्यूट करतो म्हणजे बोर्डर प्रॉपर्टी त्याच्या घरातली दुकानातली जे काय मालमत्ता असेल म्हणजे फर्निचर फिक्स्चर इन्स्ट्रुमेंट फ्रीज कूलर पंखे वगैरे 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 घरातलं जे काय ते तुमचं कॉम्प्युटर वगैरे जे असेल जे मूळ आहे त्याची गाडी असेल जे काय असेल 4 व्हीलर असेल ते घरातलं सामान कॅश असेल रोकड असेल सोनं चांदी जे काय असं ऑर्नामेंट सगळं आलं त्याच्यात.
इट कॅन बी अटॅच अंडर ऑर्डर त्यांच्या ते अभ्यास करून ते त्याची वसुली करता येईल. 21-43 21-32 मध्ये डिग्री मी सांगितलं. 21-35 मध्ये पोजेशनच्या डिग्री. 47 मध्ये सेक्शन 47 मध्ये क्वेश्चन टू बी डिटर्न बाय द कोर्ट एक्झिक्युटिव्ह द डिग्री फक्त ते जेडीला ऑब्जेक्शन रेस करता येईल. 21-58 21-97 थर्ड पार्टी करता येईल. 97 1 ते 101 थर्ड पार्टी. 47 मध्ये थर्ड पार्टी येणार नाही. आणि सेंट्रल लॉ असा आता सुप्रीम कोर्ट इतका स्ट्रिक्ट होत चाललाय कारण की आता एक आरोप होता की डिग्री ते भेटते कोर्टामार्फत पण ते एक्झिक्यूट होत नाही. लवकर ताबा भेटत नाही, लवकर पैसे भेटत नाही, त्याचा अंमलबजावणी होत नाही. तर आता कोर्टाने जे सुप्रीम कोर्टाने जजमेंट जे आता येतात जर तुम्ही बघितले ऑर्डर 21 वर हा स्ट्रिक्ट सेन्स मध्ये वन द डिग्री पास नो कोर्ट कॅन गो बिहाइंड द डिग्री. आणि प्रत्येक त्याला असिस्टंट द्यायला पाहिजे कोर्टाने. मग तर पोलीस मदत असेल, घराचा ताबा घ्यायचा असेल, त्याने लॉक मारला असेल घराला जेडीने तर ते लॉक ब्रेक करायची ऑर्डर करायची असेल, ऑब्स्ट्रक्शन करायचं असेल तर पोलीस येते. आणि याच्यानंतर सुद्धा हेल्प करत असेल त्याला जेलात टाका. म्हणजे डिग्री ही सर्टिफाईड झाली पाहिजे. कारण की डिग्रीच काय ऑप्शन्स आहे, इट इज अ फोर्स. म्हणजे मी 10 वर्ष भांडलो आम्हाला डिग्री भेटली पण त्याची मला फोर्स भेटत नाही. म्हणून म्हणतात की डिग्री भरपूर असावी, एक्झिक्युटिव्ह असावी. कोर्टात सुद्धा डिग्री देताना ती एक्झिक्युटिव्ह राहील हा सुद्धा विचार करावा. कारण की डिग्री दिली ते उद्योगातून एक्झिक्यूट झालीच नाही. पण ती डिग्री ऑन पेपर होती. त्याच्यामुळे त्याच्या प्रूफ जो कोणी भेटत नाही तो पण एक्झिक्युशन होणार नाही. एक्झिक्युशन जेव्हा होणार तो पण त्याचे प्रूफ भेटणार नाही. त्याच्यामुळे एक्झिक्युशन जे आहे हे डिग्री संबंधी स्ट्रिक्टली कोर्टाने म्हणजे हवे राहावं आणि त्याच्यात कोणत्या प्रकारचा थारा देऊ नये जेडीला असं अभिप्रेत आहे कायद्याला. तसं एकंदरीत आहे. अजून काही बनवत असेल सांगा. गार्निशिंग ऑर्डर मध्ये कसं असतं का गार्निशिंग ऑर्डर मध्ये असं म्हटलेलं आहे का याचं कामी कम होतं. तर गार्निशिंग मध्ये असं आहे की जस्ट लाईक तुम्ही गॅरंटर टाईप आहात आणि तुम्ही काहीतरी बँकेला म्हणा किंवा एखाद्या इन्स्टिट्यूशनला काहीतरी दिलेलं आहे आणि आता जो ओरिजिनल जजमेंट लेटर त्याच्यावर तो कंप्लाय करत नाही तर ते गार्निशिंगला त्याची जबाबदारी येते. म्हणजे जॉगिंग सवले आपण जसं म्हणतो तसं मी लोन घेतलेलं आहे आणि आपण गॅरंटर आहात. मी लोन भरत नाही, मी अकाउंटमधून पडून जातो, मग ते तुमच्यावर जाऊन गार्निशिंग म्हणा किंवा गॅरंटर म्हणा किंवा तुम्ही त्याचं ते काही माझी गॅरंटी घेतलेली आहे त्याचं तुम्हाला असं त्याचं मग तिथे नोटीस द्या. नोटीस दिल्यानंतर ते तुम्हाला ऐकून घेतील आणि मग तुमचं काय म्हणणं मग तुम्ही हे सांगू शकता का ऑलरेडी त्याच्याकडे प्रॉपर्टी आहे पण ती प्रॉपर्टी अटॅच करा नंतर माझ्यावर या. म्हणजे बंधन ते आहेच बँकेवर का पहिले त्याची जीडीची प्रॉपर्टी अटॅच करायची नंतर गार्निशिंग नंतर ते गॅरंटर त्याच्यावर यायचं असं एकंदरीत आहे. रिसिप्ट हे पार्टिशनचं पिटिशन पार्टिशनचं आहे. ते पार्टिशन रिसिप्ट काय रिसिप्टचा हा ते काय समजा सूट हा पार्टिशन आहे तो डिग्री झाला. आता 3 भाऊ आणि 1 बहीण आहे. जमीन दान करा असं एक्झाम्पल देतो. प्रत्येकाचा 2.5 हिस्सा येतो. बहिणीने दावा दाखल केला का वडिलांची जी जमीन होती ती 10 एकर होती. 10 एकर मध्ये बिन खोपासणं आय एम एंटायटल्ड टू माय रिस्पेक्टिव्ह शेअर ऑफ 2.5 एकर. तर कोर्ट पार्टिशनची डिग्री 2.5 एकर दिल्यानंतर आता शेत अखंड आहे ते पार्टिशन झालं नाही. बाकीचे 3 भाऊ घेत नाही. बहिणीची फेवर डिग्री झाली ती डिग्री झाल्यानंतर ती डिग्री इथून प्रिसिप्ट जातं म्हणजे कोर्टाची नोटीस अलॉंग डिग्री ती कलेक्टर ऑफिस जात आणि ते कलेक्टर साहेब त्याला एक्झिक्यूट करून बाय सेंडिंग प्रिसिप्ट. प्रिसिप्ट मध्ये एक फॉर्म असतो ते दिलेलं असतं. डिग्री होल्डरचं नाव ज्यांच्यावर डिग्री लिखते शेताचं वर्णन त्याच्या पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण दिशा यामधील 2.5 एकर जमीन या वादीला द्यायची. मग ते पार्टिशन जे ऑफिसर आहेत कलेक्टर किंवा त्यांचे जे सबऑर्डिनेट एसडीओ म्हणा तहसीलदार म्हणा ते जाऊन त्या स्पॉटवर तुम्ही डिग्री होल्डर गेल्यानंतर सांगतात की यातला 2.5 एकर यांना दिला त्यासाठी एक्झिक्यूट करून देतात. त्यामुळे त्या प्रिसिप्टचा कम्प्लायन्स म्हणतात. त्याला प्रिलिमिनरी डिग्री होती नंतर फायनल डिग्री
असं काही कमी नाही. पार्टिशन थोडा पार्टिशनची डिग्री सुद्धा एक्झिक्यूट करताना हार्ड तर आहेच, कारण की कलेक्टर लोक काय करतात ऍक्च्युली हे अथॉरिटी हे फार स्लो राहते. जेवढी डिग्री आपली कोर्टामार्फत जेवढी लवकर एक्झिक्यूट होती तेवढी ती डिग्री एक्झिक्यूट होताना खास करून पार्टिशनची डिग्री हे जे आपण सांगितलं प्रिन्सिपल हे फार हार्ड राहतं. म्हणजे त्यांना इतकं म्हणजे एक तर थोडं कायद्याचं नॉलेज त्यांना कमी असतं. त्याच्यात कलेक्टर साहेबांकडे ऑब्जेक्शन चालत नाही. समजा थर्ड पार्टीला ऑब्जेक्शन घ्यायचं त्याला सिव्हिल कोर्टातच जावं लागतं. सिव्हिल कोर्टाने ऑब्जेक्शन एंटरटेन केलं तर ठीक आहे, अदरवाईज ते कलेक्टर साहेबांची ड्युटी एवढीच आहे की जसं प्रिसिप्ट आलेलं आहे सिव्हिल कोर्टामार्फत तसं एक्झिक्यूट करून देऊ. म्हणजे 2.5 एकरची डिग्री दिलेली आहे पार्टिशनची, 2.5 एकरची डिग्री होल्डर सांगितल्यानंतर स्पॉटवर गेल्यानंतर त्याला एक्झिक्यूट करून देणं, 2.5 एकरचा ताबा देणे आणि तसा कंप्लेंट रिपोर्ट कोर्टाला पाठवणं. इट इज नोन एज प्रिसिप्ट आणि कंप्लेंट ऑफ प्रिसिप्ट ऑर सेंडिंग ऑफ प्रिसिप्ट असं आहे. आपण समजा जर कंटेंट दाखल केला ऑर्डर 39 नुसार तर त्याच्यामध्ये समजा जी केस चालते त्यात एव्हिडन्स वगैरे होतात आपले. हा एव्हिडन्स होतो, त्यात फोटो एव्हिडन्स होतो, तुमचा एव्हिडन्स होतो, जीडीला तुम्ही एव्हिडन्स देऊ शकता डिग्री होल्डर आपली प्लेंटिफ आणि जे ज्यांच्या समोर झाले तो सुद्धा विटनेस म्हणून देऊ शकतो का हो या वादीची याला प्रतिवादी अडथळा करतोय हे मी पाहिलेलं आहे, कारण की माझा बाजूला शेत आहे, मी वादीचा मित्र आहे, मी तिथं गेलो होतो समजावणार प्रयत्न करा वगैरे वगैरे जे घेतलो असा तो पुरावा देऊ शकतो. तसाच पुरावा प्रतिवादी सुद्धा देऊ शकतो. आणि मग कोर्टाला वाटलं की देर इज बिलकुल डिसओबिडियन्स तर इंडिया सरकार म्हणतात 39(2) खाली त्यांना डिसाईड काय नाही सिव्हिल प्रिझन मध्ये तुम्हाला त्याची अटॅचमेंट घ्यावं लागेल. म्हणजे कसं नोबल इन्व्हेस्ट प्रॉपर्टी घ्यावं मग ते हरवस करावं तिचा डायरेक्ट टाकता येत नाही, कारण की त्याच्यापूर्वी त्याचा जे पूर्ण तुम्हाला डिटेल्स द्यावं लागतं का त्याचं घर आहे सर्व आहे ते पहिले अटॅच करा. कोणता नाही 3 लाख कोर्ट सांगू ना परत तिथे अटॅच तर करावं लागेल. नाही ना असं तर प्रत्येक जण म्हणत मग हे जे जीडी ज्याच्यात काय म्हणतात त्याला परफॉर्मच्या डिग्रीमध्ये लेडीज असते ना, लेडीज असते ना समजा 2 मिनिटं जाते नाही नाही सांगतो खरं क्लिअर करतो. सर नवरा आणि बायकोनी दोघांनी खरेदी हिसा करून दिला, समजा मी माझ्या मिसेसने करून दिला हे मला घर विकायचं आहे यांना, यांनी घेतला 30 लाखामध्ये मी 10 लाख रुपये घेऊन टाकले बरोबर, 20 लाख रुपये देऊन यांना खरेदी घ्यायची आणि मीच रेडी आणि तरी देत नाही मी डिग्री झाली. आता माझी मिसेस काय मला घर नाही राहिला असं नाही, अशा नंतर डिग्रीच एक्झिक्यूट होऊन जाते असं कुठं म्हटलं नाही, असं नाही. त्यांचे सर्व काय आहे त्याच्याकडं सर्व आहे आणि तरी ते देत नाही. तिला जेलात म्हणजे मी डायरेक्ट म्हणून तुम्हाला जेलात टाकते. त्याची जी मोबाईल लिव्हर प्रॉपर्टी आहे ती तुम्हाला अटॅच करता येईल, ती हरास करता येईल असं आहे. डायरेक्टली नाही करता येईल. इव्हन तुम्हाला इव्हन जेंट्सला सुद्धा डायरेक्टली टाकता येत नाही. हे तर लेडीज आहे, जेंट्सला सुद्धा त्याच्यात टोटल हे दाखवावं लागतं की इन्स्पाइट ऑफ सफिशियंट मीन्स holding by JD or possessing by JD, though he is not complied the degree, therefore may be sent in prison. त्यांचे प्रॉपर्टी डॉक्युमेंट आणणं पण भारी आहे ना सर. जेडीचे प्रॉपर्टी डॉक्युमेंट पण सार्वजनिकच नाही त्याचे करायचे वगैरे. बरोबर तुमचं म्हणणं, पण ते त्याच्यात काय का असं एकदम म्हणजे कंटेम्प्लेट केलं ते कायद्यानुसार त्यानुसार चालला गेला प्रॉब्लेम आहे. तुम्हाला 21-32 दाखवतो. ऑर्डर 21-32 मध्ये स्पेसिफिक केलेलं आहे का तुम्हाला सुद्धा डायरेक्टली मध्ये इव्हन जेलमध्ये टाकते ना, त्याच्यावर पुरावा द्यावा लागेल का बाबा का त्यांना टाकण्यात यावं, म्हणजे इन्स्पाइट ऑफ सफिशियंट मीन्स. जजमेंट आहे तसे मी जजमेंट देईल त्याचं, म्हणजे तुम्हाला सिव्हिल प्रिझन मध्ये टाकण्यापूर्वी
हे दर्शवावं लागतं तर त्याच्याकडे सफिशियंट मीन्स आहे. सफिशियंट मीन्स आणि इन्स्पॉट ऑफ तर तो देत नाही तर मग ते कोण म्हणजे सफिशियंट मीन्स असताना सुद्धा देत नसेल तर मग त्याला डिटेन्शन करतात. कोर्टासमोर येतच नाही सर, म्हणजे त्यांच्या विरुद्ध एक्सपार्टिस झालेला आहे, ते स्वतः येतच नाही कधीच. मग तुम्ही पुन्हा देऊन टाकू शकता ना. कसं सफिशियंट मीन्स आहे त्याच्याकडे तरी तो देत नाही. इट इज माय स्टेटमेंट बिफोर दी कोर्ट असं आपण तुम्ही म्हणू शकता डिग्रीवर आणि पुन्हा देऊ शकता मग कोर्ट त्यानुसार करू शकतो. म्हणजे मी सांगतो डिग्रीमध्ये असं म्हटलेलं आहे की डिग्री कोर्टाने प्रत्येक अँगलने एक्झिक्यूट करून द्यायला पाहिजे. इव्हन त्याला सिव्हिल गुन्ह्यामध्ये टाकता आला तरी चालेल पण ते सब्जेक्ट टू कंप्लेंट्स असं तारीख करतात.